नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला खजुराचे लाडू करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा ही ओली खजूर आहे, त्याला असं मध्ये कट करून मी बिया काढून घेतलेल्या आहेत। आणि हा बघा सुका मेवा आहे, ह्याच्यामध्ये मगज बी आहे, मनुके आहेत, पिस्ता आहे, भोपळ्याची बी आहेत, काजू आणि बदाम आहेत। तर तुम्ही ह्याचे प्रमाण आहे ना, म्हणजे सुक्या मेव्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मी एवढे घेतलेले आहेत आणि खजूर साधारण अर्धा पावणा किलो असतील। तर आता मी हे चांगले असे कट करून घेतलेले आहेत बघा, बारीक असे, म्हणजे एवढे पण नाही बारीक केलेले, असे बघा जाडसर ठेवलेले आहेत। आणि भोपळ्याचे आणि मगज बी असेच ठेवलेले आहेत आणि मनुके पण असेच ठेवलेले आहेत। हे बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। बघा मी तूप टाकलेलं आहे, कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे। आता सुका मेवा आहे ना, भाजून घ्यायचा, थोडा थोडा खरपूस भाजून घ्यायचा। याला काय भाजायला टाईम नाही लागत, ऑलरेडी ह्याच्यामध्ये तेल असतं, त्याच्यामुळं स्लो गॅसवर भाजायचं, नाही तर करपून जाईल। हे बघा स्लो गॅसवर चांगला असा खमंग भाजून घ्यायचा। सारखं हलवायचं, नाही तर करपून जाईल। हे बघा सुका मेवा छान असा खमंग भाजलेला आहे। चांगला स्लो गॅसवर भाजायचं, म्हणजे लाडू खाताना कुरकुरीत लागतात। बदाम भाजून झाल्यावर बघा काजू टाकलेले आहेत आणि थोडंसं तूप पण टाकलेलं आहे, साधारण एक छोटा चमच टाकला असेल मी तूप। आता हे काजूसुद्धा छान असे स्लो गॅसवर भाजून घ्यायचे। बदाम पण बघा छान असे भाजलेले आहेत, बघा लालसर झालेले आहेत छान। आता काढून घेते। काजू भाजून झाल्यावर बघा मी पिस्ता टाकलाय, पिस्ता पण छान असा भाजून घ्यायचा। पिस्ता पण बघा छान असा भाजून झालेला आहे। हे बघा आता भोपळ्याच्या बिया आणि मगज बिया टाकल्यात आणि थोडंसं तूप टाकले। मी पिस्ता काय तूप नव्हतं टाकलं पिस्ता भाजताना, फक्त काजू बदाम भाजताना थोडंसं तूप टाकलेलं आणि ह्या बिया भाजताना हे एकत्र दोन्ही भाजते। हे बघा बिया पण बघा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत मस्त मध्ये। आता बिया काढून घेते मी। काळे मनुके घेतलेले आहेत मी, थोडेसे हलकेसे असे हे करून घ्यायचे। मनुके काय मी जास्त भाजले नाहीत, फक्त थोडीशी वाफ दिली। आता हे सफेद तीळ आहेत ते भाजून घेते। तुम्ही शेंगदाणे टाकू शकता, थोडेसे भाजून असे क्रश करून जाडसर असे। तीळ चांगले भाजून घ्यायचे खमंग स्लो गॅसवर। तीळ पण बघा छान असे भाजून झालेले आहेत। आता बघा सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे, एक वाटी घेतलेली असेल मी छोटी, चांगलं असं खिसून घेतलेलं आहे, ते पण टाकते भाजून त्याच्यामध्ये। खोबरं पण बघा छान असं भाजून झालेलं आहे। थोडा टाईम लागतो करायला, पण छान होतात चवीला। लहान मुलांसाठी, वयोवृद्ध माणसांसाठी, डिलिव्हरी झालेल्या महिलेसाठी खूप छान पौष्टिक आहेत। रोज एक लाडू खायचा। हे बघा सर्व सुकामेवा भाजून या मोठ्या भांड्यात ठेवलेला आहे, चांगलं असं मिक्स करून घेते। आणि हे बघा परत गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई मी स्वच्छ करून घेतलेली आहे, कारण थोडंसं ते भुगा होता ना तो करपलेला, स्वच्छ धुवून घेतली। हे बघा
आता ही खजूर टाकते त्याच्यामध्ये. थोडंसं तूप पण बघा मी टाकलेलं आहे, जास्त नाही, थोडंसं टाकलेलं. आता ह्याला चांगला असं मऊ करून घेते. खजूर पण बघा चांगली अशी मऊ झालेली आहे. आता बघा ही खजूर मी या मिक्स ड्रायफ्रूटमध्ये टाकून घेतलेली आहे. आता थंड झालं ना, छान असे लाडू बांधून घेते. हे बघा छान असं आता मिक्स करून घेते. कसं हे गोळा होतो ना खजुराचा, चांगलाचा फोडून मिक्स करून घेते. हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे. चांगला असं हाताने मिक्स करायचं. कसं खजूर आहे ना चिकट असल्यामुळे ह्याच्यामध्ये सुकामेवा बऱ्यापैकी म्हणजे असा बसतो. म्हणजे काय असं हे बिघडत नाही किंवा सुकामेवा जास्त झाला वगैरे बिघडत नाही. बघा चिकट असल्यामुळे बाइंडिंग पण बघा खूप छान होतं आहे बघा. मस्त मध्ये हाताने मिक्स करायचं. आता बघा मी लाडू आता वळून घेते. हे ना तुम्हाला काळं दिसत असेल पण हे काळे मनुके आहेत हा. आणि बघा छोटे छोटे लाडू बांधायचे, जास्त मोठे नाही बांधायचे. बघा असं गोल गोल करायचं आणि मस्त मध्ये बघा लाडू बांधायचे. बघू शकता तुम्ही. चला तर मग अशा प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेते. हे बघा एवढे लाडू झालेले आहेत. मस्त मध्ये टिकतात चांगले, 10-15-20 दिवस टिकतात. जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि ज्यावेळेस खायचं आहे त्यावेळेस बाहेर काढून ठेवायचा. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती नरम झालेले आहेत. म्हणजे म्हातारी माणसं पण खातील, ज्यांना दात नाही ते पण. खूप पौष्टिक आहेत, खूप म्हणजे खूप पौष्टिक आहेत. रोज एक खायचा, सकाळ संध्याकाळ खाऊ शकता तुम्ही. विकनेस आला असेल तरी पण छान आहे. म्हणजे हे खाल्ल्यावर जरा तरतरी येईल. मस्त मध्ये बघा झालेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला माझा खजुराच्या लाडूचा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.